तर नमस्कार सर्वांना. आत्ता रात्रीचे वाजले 12:30 आणि आम्ही आत्ता काय करतो आहे तर आम्ही आत्ता फ्लाईटचे तिकीट बुक करतो आहे. हे बघा, हे आत्ता आम्ही फ्लाईटचे तिकीट बुक करतो आहे. तर आम्ही जाणार आहे कुठे हे तुम्हाला सांगतो. तर आम्ही जाणार आहे अहमदाबादला, म्हणजे गुजरातला जाणार आहे. कशासाठी? तर आपली IPLची लास्ट मॅच आहे, फायनल आहे, त्यासाठी जाणार आहे आम्ही. आणि तिथे आम्ही फक्त IPL बघायला जाणार नाही, तर आम्ही अहमदाबादमध्ये फिरणार पण आहे. तर बघूया की काय होतं. तर आत्ता म्हणजे फ्लाईट्सचे तिकीट तर बुक केलेत आणि आता आम्हाला म्हणजे आपलं जे तिथे हॉटेल्स वगैरे तर ते बुक करायचं आहे, तर ते करतो आहे. इंडिगो आहे काय? इंडिगोच आहे ना. तर फायनली आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो. समोर चिव आहे, दिदी आहे, प्रथम आहे, तिकडे दीपू दिदी, वेदांत आहे. तर आम्ही फायनली आता एअरपोर्टवर पोहोचलो आहे. आता आतमध्ये एंट्री करतो आहे, बघूया आता. आणि आता आपण बघूया आता काय होतं आहे पुढे वगैरे. तिथे प्रथम आहे, वेदांत आहे, दिदी आणि दीपू दिदी वगैरे सगळे येत आहेत मागून. बघूया आता की पुढे काय होतं आहे. फ्लाईटला अजून आपल्या वेळ आहे, सगळं बाकीचं तर झालं आहे आपलं. बॅग वगैरे सगळे आपण सबमिट केले तिथे. तर बघूया आता काय होतं. तर आता आम्ही एअरपोर्टवर पोचलो आहे वगैरे आणि आपलं प्लेन वगैरे पण आहे तिकडे. भैया ते बसले. तर थोड्याच वेळात म्हणजे आपण आपला टाईम दिला आहे, बोर्डिंग टाईम तो 3:15चा आहे. मग त्यावेळेस आपण जाऊया वगैरे. इकडं आम्ही तोपर्यंत सगळे झोप वगैरे काढून घेतलं थोडीफार. हॅलो सर, 632 ऑपरेटिंग. तर फायनली आता आपण प्लेनमध्ये चाललो आहे. आपलं सगळं हे जाते आता मागून येते वेदांत इथे. वेदांत आता आपण प्लेनमध्ये एंटर करतो आहे. बघूया आता. काय मग भाई यावेळी लेग स्पेस आहे भाई चांगला. फायनली आपण आपली टीम RCB फायनलमध्ये गेली आहे. काय वाटतं मग? भारी वाटतंय ना? जिंकली पाहिजे फक्त आता. भैया मग RCB फायनलमध्ये गेली आहे, कसं वाटतंय? चांगलं वाटतं जिंकणार काय मग इकडे बघ शिव. कॉकपीट बघितली रिक्षा तर आता आपली फ्लाईट्स टेक ऑफ वगैरे करणार. बघूया ते शूट पॉसिबल होतं तर घेऊया, नाहीतर डायरेक्ट एअरपोर्टवरच भेटू. कसा भेटला म्हणून पुढला बेल्ट काढून लगेच बाहेर. टेक ऑफ वगैरे सगळं झालं आहे आणि आता थोड्याच वेळात आपण लँड पण करू. इकडे बघा बाई वगैरे सगळे बसलेत. तर आता आपण डायरेक्ट लँड केल्यावरच भेटूया. फायनली आपण आता अहमदाबाद एअरपोर्टला लँड झालो आहे वगैरे. तर बघूया आपण. थँक्यू. हे बघा इकडे एअरपोर्टवर लँड झालो आहे आपण.
जण त्या इकडे आणि इकडे आपण थांबलोय असे सगळे. आपल्या बॅग वगैरे पण आलेत आता. आणि आता जाऊया आपण आता. तर फायनली आपण पोचलो आहे अहमदाबादला, म्हणजे गुजरातमध्ये अहमदाबादला. तर इथे सगळे आहेत आपल्या घरातले पुढे. तर आता आपण कॅब बुक करूया आणि जाऊया आपल्या हॉटेलवर. बघूया आता काय वगैरे होतं. तर फायनली आपण हॉटेलवरती पोहोचले इकडे. तर आता आम्ही नाश्ता वगैरे करायला बसलो. तर नाश्ता वगैरे झाला आहे. इकडे सगळे बसले. तर आता थोडं वेळ थांबून आम्ही जाणार आहे तिकीट आणायला स्टेडियमवरती. तर बघूया की काय होतं. ही आपली रूम आहे. स्ट्रीट फूड ट्राय करायचं आहे. तर त्यासाठी आलो आपण बाहेर. बघूया की स्ट्रीट फूड भेटतं आहे की नाही, की दुसरंच काहीतरी खावं लागतं आहे. तर स्ट्रीट फूड का खायचं आहे आपल्याला, कारण की आता आपल्याला थोडंसं खायचं आहे, नंतर आपल्याला हॉटेलमध्ये आपल्याला डिनर पण करायचं आहे. तर बघूया आपण की काय होतं आहे. आम्ही तिघं आत्ता पुढे चाललो आहे. मागून दिदी, शिव आणि दीपू दिदी येत आहेत. आता आपण इथून पिझ्झा वगैरे खाल्ला आहे. आता हॉटेलवर जाऊन आपल्याला जेवायचं आहे. तर आता आम्ही आलो आहे डिनरसाठी. तर सगळे बसलो आहे आम्ही इथे. काय मग उद्या विराट कोहलीला पाहायचं आहे. अरे खूप एक्साइटमेंट आहे. विराटला बघायचं फेस टू फेस. ते पण मस्त मजा धमाल करणार आम्ही. सांग आता की विराट कोहलीला पाहायचं आहे तुला, तर कसं वाटतंय. मी खूप एक्साइटेड, खूप जास्त. शिव मी पण खूप एक्साइटेड. अनुष्का शर्मा आणि मी देवदत्त पडिक्कलला, पण मला जयपाल बॅटलला बघायचं आणि तो गेला लंडन. सो सॅड. वेदांत उद्याच्या मॅचसाठी एक्सायटेड आहे का तू? खूप. कोणाला पाहायची इच्छा आहे खूप? लॉरी पनीर टिक्का. विराट कोहली. विराट. तर आता आपण ऑर्डर वगैरे घेतोय आणि बघूया काय ऑर्डर भेटूया थोड्या वेळानंतर. आता स्टार्टर वगैरे झाले आणि आता आपलं जेवण पण आलं आहे. सगळे आता आम्ही जेवतो आहे. आता आम्ही सगळे बसलो होतो जेवण वगैरे इथे दीदी यांच्या रूममध्ये. तर आता आमचं सगळं झालं आहे. आईस्क्रीम वगैरे खाल्लं आम्ही इथे सगळं. आणि आता आम्ही जातोय वरती झोपायला. इथे सगळे बसलेत. आता जाऊया आपण वरती. तर फायनली आमचं सगळ्यांचं आवरून वगैरे झालं आहे आणि आता चेकआउट आहे आमचं हॉटेलमधून. तर तुम्हाला आता आजचं आउटफिट दाखवतो माझं. तर आज आपली फायनल आहे RCB वर्सेस GT. तर त्यासाठी आम्ही सगळे तयार झालो आहे. तर डायरेक्ट आपण स्टेडियममध्येच व्लॉग कंटिन्यू करणार आहे. आता आपण हॉटेलमधून चेकआउट वगैरे करतो आहे. हॉटेलमधून चेकआउट वगैरे केलं आहे आणि आम्ही आत्ता बसलो आहे खाली. फायनली आपण आलो स्टेडियममध्ये. पाहू शकता तुम्ही पुढे स्टेडियम आहे सगळं. तिकीट्स वगैरे सगळे घेतलेत. इकडे आपण आहे, दीदी आहे, इकडे दीपू दीदी आहे. फोटो वगैरे काढूया आणि आज जाऊया.
तर फायनली मॅच चालू झाली आहे आणि आता आपण बघू शकतो की पुढे आता आपण फिल्डिंग घेतली आहे. सगळीकडेच पूर्ण लाल 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 दिसतंय. म्हणजे बहुतेक आहेत ना, अर्ध्यापेक्षा जास्त स्टेडियममध्ये फक्त RCBचेच फॅन आहेत. तर आता पहिली विकेट भेटली आपल्याला RCBला. Arshad Khan departs after scoring 15 of 6. GT lose their fifth. खूप मस्त गेम खेळलाय RCBने आतापर्यंत. 4 विकेट काढलेत. एक नंबर गेम चाललाय. कंप्लीट झाले आणि GTने RCBला 156 रनचं टार्गेट दिलंय. बघूया आता सेकंड इनिंग कशी झाली. आता काही इथे प्रोग्राम वगैरे होते, त्यामुळे एवढं चार्जिंग नाही आहे, त्यामुळे शूट वगैरे नाही करू शकत. सेकंड इनिंग चालू झाली आणि विराट आणि पाटीदार दोघेजण, व्यंकटेश अय्यर दोघेजण बॅटिंगला आले. बघूया, विराट आणि व्यंकटेश अय्यर आले. आता फक्त 6 रन पाहिजे जिंकण्यासाठी. सगळीकडे कोहली कोहली कोहली, नुसतं कोहलीच आणि RCB एवढंच फक्त ऐकायला येतं आहे, बाकी काहीच नाही. बस 1 रन पाहिजे जिंकायला. काय मग, आपण जिंकलो फायनली. फायनली जिंकलोय. कोहली 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 कोहली.
RCB win! RCB जीत गई भाई, RCB जीत गई. तर फायनली IPL जिंकली आहे RCBने. आणि त्यावेळेस कसं आपलं चार्जिंग वगैरे संपलं, त्यामुळे आपण काही शूट नाही करू शकलो. आणि आता आम्ही आलो हॉटेलमध्ये. सकाळी पुन्हा जाणार आहे आपण रिटर्न मुंबईला. बघूया आता की काय होतं आहे. आता पण चार्जिंग कमी आहे फोनला, त्यामुळे शूट होईल की नाही होईल काही माहीत नाही. त्यामुळे पुढचा ब्लॉग आपण डायरेक्ट मुंबईमध्येच कंटिन्यू करूया. आता फायनली RCB जिंकली आहे, त्यामुळे खुश आहे. आणि असं पण आज बड्डे चालू झाला आहे म्हणतात. तर उद्याचा दिवस हा पूर्ण बड्डेच्या दिवशी काय करतो आहे काय नाही त्या रिलेटेड असेल. बघूया काय होतं आहे. चला भेटू उद्या. तर आज आपण आलो मुंबईमध्ये. काल आपण मॅच वगैरे बघून झाली आणि आज आपण मुंबईमध्ये आलो आणि आता आम्ही बड्डेचं सेलिब्रेशन वगैरे घरी केलं आणि आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे जेवायला. शिव आहे, दादा आहे, वेदांत आहे, जय आहे. इकडे आपल्या घरचे सगळे बसलेत. भैया पण आहे. तर आपलं जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि आपला ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.